Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, काय म्हणतात त्या भाषेला इकडून तिकडे जाते, इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे, बरं आहे हो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. जरंगीला एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत यावं लागतंय, कारण टेंडरची गोडी आहे, आम्हाला संविधानाची गोडी आहे, टेंडरची गोडी, संविधानाची गोडी, हे गोडी गोडीचा प्रश्न आहे. आणि गोडी तू फोडी फोडी फोडी, नोटा ओढी ओढी ओढी, गोडी गोडी गोडी, नोटा ओढी ओढी ओढी. 15,000 लोकांचा रेव्हेन्यू किती जनरेट झाला असेल, किती बाबा 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 बाबा. उदयच्या भाषेत सांगायचं तर त्या आंब्याचे काय म्हणतात पेट्या, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. उदयच्या भाषेत सांगायचं तर आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. ह्या सगळ्या गोष्टी नाही, पेट्या पेट्या आम्हाला पेट्या बऱ्या पडतात, आंब्याच्या पेट्या. मी कॉपी कॅट करत नाही, मी जे बोलतो ते थेट बोलतो, नेट बोलतो, डंके की चोट पे बोलतो. आणि म्हणून आता या पत्रकार परिषदेला परत तुमच्या प्रश्न येण्याच्या अगोदर मी परत म्हणतो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप करत असताल कॉझी ज्युडिशियल अथॉरिटीमध्ये, अर्ध न्यायिक संस्थेमध्ये, मग एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आरक्षणाच्या, तुम्ही इतरांच्या धार्मिक कारणांच्या, तुम्ही बौद्ध विहारांच्या मध्ये मध्ये येऊ नका, तुम्ही झोपडपट्ट्या तोडण्याच्या भानगडीत यांना पडू देऊ नका. आधीच लोक तुम्हाला शिंदे टोळी म्हणायला लागलेत, हे तुमचं चालणार नाही. तुम्हाला ज्या, मी म्हणत नाही अपघातानं तुम्ही मुख्यमंत्री झाले होते, मी म्हणत नाही तुम्ही अपघातानं मुख्यमंत्री झाले होते, परंतु ऍक्सिडेंटली मी म्हणत नाही, तुम्ही मनानं खूप चांगले असाल, परंतु तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे जातीय राजकारण आणलं असेल. पण लक्षात ठेवा, एक गोष्ट फार क्लिअर असते, संविधानाच्या बाबतीमध्ये गडबड केली तर आपण, मी म्हणत नाही ऍक्सिडेंटली तुम्ही मोठे झाला होतात, मुख्यमंत्री झाला होतात, उपमुख्यमंत्री सुद्धा आहात, परंतु वायू गतीनं खाली येत असते माणूस. संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर, संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर वायू गतीने खाली येत असतंय. मला आज एक गोष्ट आठवते, आम्ही कसं आहे, आम्ही गुराखी साहित्यातले माणसं आहेत, आणि गुराखी साहित्यामध्ये ना, मग तुम्हाला सांगू का, आम्ही एक गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला इकडून तिकडे जाते, इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे, बरं आहे हो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे, वात्र टीका. आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100%, 100%, 100% मंगळवारी कॅबिनेटमध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब, सन्माननीय समाजाचे पुढारी, यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव आला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सूचक असले पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्लड मधलं डीएनए तपासलं जाईल, आणि वैचारिक डीएनए, आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल.
आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही आता, कोणाची सुटका नाही आता. हा, एकनाथ शिंदे साहेब काय सुटका नाही आता. बस झालं कल्याणचं बुद्ध विहार, बस झालं नाशिकचे गरिबांचे झोपडे, बस झालं. तुम्हाला सांगतो जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय, मनोज जरंगेचा हा राग आहे ना, हा रेती उपशाशी संबंधित सुद्धा आहे. रेतीचा उपसा. मनोज जरंगेला काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल वाळू बनवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते नको आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातून ना लय हायवे चालतात. दुसरी गोष्ट माझ्याकडे टेंडर आहेत. मी उदय सामंतांना काल मेसेज मध्ये टेंडरचं स्वरूप सांगितलं. पण हे सगळं अत्यंत बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मनोज जरंगे या व्यक्तीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठराव आला पाहिजे. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आलंच पाहिजे. याला उद्धव ठाकरेचा गट, याला म्हणजे हे आमच्या भारतीय जनता पक्षाचा गट, किंवा याला काँग्रेसवाल्यांचा गट, किंवा याला राष्ट्रवादीवाल्यांचा गट, हे कोणत्याही पक्षाचं गटातटाच्या राजकारणातून पाहिलं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून मनोज जरंगेच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आलं पाहिजे. त्याला या कारणासाठी शिक्षा ठोठावून त्याला लॉकअप मध्ये, जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, आज मी सार्वजनिकपणे जयश्री पाटील ह्या स्वतः दत्ता रेंगे पाटील सोबत जातील आणि जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नुसतं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही तर ओबीसी संबंधितांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये जे कोणी प्रेशर करायचा प्रयत्न करत असेल, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ह्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या बाबी अंतर्भूत केल्यात, ज्या बाबी सांगितल्यात, त्याच्या बाहेर जाता येणार नाही. हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण हे गरिबांसाठी जर म्हणत होता मनोज जरंगे, गरिबाच्या लेकरासाठी, अबे तू गरिबाच्या लेकरासाठी नाही बे, जिल्हा परिषद आणि नगर परिषद म्हणजे राजकारणातल्या बाबतीसाठी आहेस. आणि त्या पुढे जाऊन मला तर असं वाटतं आमच्या सत्तेतले सुद्धा म्हणजे बावनकुळे साहेब सारखे मंत्री नकोत म्हणून काही मराठा याच्यामध्ये या कुभांडामध्ये आहेत का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त होत होता, मराठा मंत्र्यांची नावं घेत होता, मग महसूल विभाग अदर दॅन मराठा चालवू शकत नाहीत म्हणून हे सगळं दुसरं कुभांड आहे का? म्हणून मी म्हणलं इंटरव्हेलच्या नंतरचा हा पिक्चर आहे का? एकनाथ शिंदे साहेब, इंटरव्हेलच्या नंतरचा हा पिक्चर आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं हे आहे की हे गरिबांसाठी नाही, हे नुसतं बोल बच्चन आहे. तुम्हाला मला सांगायचंय की ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो परभणीमध्ये जे जात प्रमाणपत्र देण्यात आलं, जात वैधता प्रमाणपत्र, काय नाव आहे त्या माणसाचं? संग्राम प्रताप जामकर. शासनाचा निर्णय, ओबीसी जर आरक्षण हे फक्त 8 लाखाची मर्यादा अगोदर दाखवावी लागते, त्याच्यानंतर ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकते. हा संग्राम प्रताप जामकर ह्याचा बाप कोण होता? जिल्हा परिषद सदस्य. यांचे आजोबा मंत्री होते. कोणत्या पक्षात होते? काँग्रेसचे मंत्री. यांच्याकडे किती पिक्चरचे थिएटर आहेत? 2 थिएटर आहेत. गंगाखेडला होता 3 येत होते. 3 पिक्चरचे थिएटर. साधारणतः जमीन किती आहे? 100-150 एकरच्या वर. आता मला सांगा, या जीआर प्रमाणे हे मला सांगा 8 लाखाची मर्यादा आहे. जात वैधता प्रमाणपत्र कुणाला मिळालंय? काय नाव त्याचं? संग्राम प्रताप जामकर. आता हे जर गरिबांसाठीच आरक्षणाचं राजकारण नसून हे ओबीसी, खऱ्या मागासवर्गीय ओबीसी समाजावर एका प्रकारे अन्याय आहे. आणि बावनकुळे साहेबांनी राजरोसपणे या मनोज जरंगेला असं वाटतंय की जसा धंदा करतात, व्यापार करतात, त्या प्रकारे प्रमाणपत्र वाटप होऊ द्यावेत आणि लखलाभ होऊ द्यावं. असं लखलाभ होऊ दिलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, मनोज जरंगेचा निषेध करतो. एकनाथ शिंदे साहेबांनी काल कान पिचक्या तरी घ्यायला पाहिजेत होत्या. किती लाड करावं द्या एकनाथ शिंदे साहेबांचा.
मनोज जरंगे, पण काल त्यांनी भ्रष्ट शब्द काढायला पाहिजेत होता. उदय सामंत चुकले, त्यांनी माफी मागायला पाहिजे. उद्या जर भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? सॉरी टू से असं चालणार आहे का? उद्या तुम्ही ब्राह्मण आहेत म्हणून तुम्हाला त्रास दिला तरी गुणरत्न आणि जयश्री आहे, लक्षात ठेवायचं. कुणाला एकटा पडू दिला जाणार नाही. परंतु माननीय बावनकुळे साहेबांनी कोणत्याच मराठा महसूल मंत्र्यांनी गाव तिथं स्मशानभूमी दिली नव्हती. हे आपले काय नाव होते इथले ते नगरचे विखे पाटलांनी देऊ शकले नव्हते, ह्या बावनकुळे साहेबांनी दिलेले.